नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडी ह्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. नॉनस्टॉप करंट अफेअर या लेक्चर सिरीजमधलं आज आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे. आपण सुरुवातीला प्लॅन केला होता की ही लेक्चर सिरीज साधारणतः 19 तासांपर्यंत बनल, पण असं म्हणतात ना की वेळ कसा निघून गेला आहे हे समजत नाही. तर त्याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे ही आपली लेक्चर सिरीज बघता बघता ऑलरेडी 22 तासांची सिरीज झालेली आहे आणि आजचं लेक्चरसुद्धा साधारणतः पावणे 1 तासांपर्यंत बनल. म्हणजेच एकूण 23 तासांमध्ये आपण 2020 मधले सगळे महत्त्वाचे करंट इव्हेंट जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी हेल्पफुल ठरतील ते अगदी डिटेलमध्ये बघितलेत. लास्ट इयरसुद्धा 2019चे करंट अफेअर आपण 22 तासांमध्ये अगदी व्यवस्थितपणे बघितले होते. ते लेक्चर ऑलरेडी यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तुम्ही सगळ्यांनी ते बघितलं असेल अशी एक अपेक्षा आहे. आपण नॉनस्टॉपमध्ये ना वेगवेगळ्या सेक्टरमधला अभ्यास केलेला आहे. राष्ट्रीय घडामोडी बघितल्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी बघितल्या, महत्त्वाचे रिपोर्ट्स, निर्देशांक, महत्त्वाचे दिले गेलेले पुरस्कार बघितले. आज थोडासा वेगळा टॉपिक आपण घेतला आहे आणि तो आहे संरक्षण क्षेत्रामधले महत्त्वाच्या घडामोडी. ज्या पद्धतीने आपण चक्रीवादळांवरती एक सेपरेट लेक्चर घेतलं होतं आणि भारतामध्ये आलेले महत्त्वाचे चक्रीवादळ आपण कव्हर केले होते, त्याच पद्धतीने आज आपण भारताचे इतर देशांसोबतचे महत्त्वाचे संरक्षण क्षेत्रामधल्या ज्या घडामोडी आहेत, मग त्यामध्ये काही महत्त्वाचे युद्ध अभ्यास असतील, DRDOची संदर्भातची काही महत्त्वाची न्यूज असणार आहे, तर असे जे आपल्या संरक्षण क्षेत्रासंबंधित ज्या घडामोडी घडल्यात त्या आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून बघतोय. ठीक आहे, ऑलरेडी आपण आधीच्या लेक्चर्समध्ये राष्ट्रीय घडामोडींच्या अंतर्गत बरेचसे युद्ध अभ्यास बघितले असतील, पण आजच्या लेक्चरमधले जे युद्ध अभ्यास आहेत ते पूर्णपणे वेगळे असतील, ज्याबद्दल आपण आधी डिस्कशन केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपल्या मुख्य मुद्द्यामध्ये आपण येऊ. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान एक नुकताच नौदल सराव आयोजित झाला होता. नौदल सराव तो पार पडलाय. आता हे जे युद्ध अभ्यास असतात, नौदल सराव असतील, तर यांवरती ते कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाले, त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव जर काही वैशिष्ट्यपूर्ण कारणासाठी तेच ठेवलं असेल तर ते कारण कोणतं आहे, ते भारतामध्ये झालं असेल तर कुठल्या भागात, जर दुसऱ्या देशात झाला असेल तर तिथलच्या कुठल्या भागामध्ये झाला, यामध्ये मग भारताची कुठली वैशिष्ट्यपूर्ण एखादी तुकडी असते तर त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं का, तर असे एवढे सारे क्वेश्चन्स बनू शकतात. तर असाच एक क्वेश्चन पहिल्यांदा तुम्हाला दिलाय. खालीलपैकी कोणता युद्ध अभ्यास भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होत नाही असं विचारलंय. अ, ब, क असे 3 वेगवेगळे सराव दिलेत. एक आहे संप्रीती, ब आहे प्रबल दोस्तक आणि क आहे वज्रप्रहार. तर यापैकी भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान कोणता सराव होत नाही, युद्ध अभ्यास होत नाही, हे आपल्याला विचारलंय. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लेक्चरच्या शेवटी बघायला मिळेलच. पहिल्यांदा आपण भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानचा कुठला जो सराव होता तो बघून घेऊ. त्याचं नाव होतं बोंगो सागर. बोंगो या नावामध्ये थोडासा बंगालवाला प्रोनाऊन्स आहे. तर बोंगो सागर हा एक नौदल सराव जो की भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान द्विपक्षीय नौदल सराव आयोजित झाला होता आणि या सरावाची ही दुसरी आवृत्ती होती. 3 ऑक्टोबर रोजी उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये, म्हणजे बंगालच्या उत्तर उपसागरामध्ये हा आयोजित झाला होता आणि ही दुसरी आवृत्ती होती, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 ऑक्टोबरला हा सराव आयोजित झाला भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान. ओके, आता याआधी हा सराव कुठल्या वर्षी झाला होता, तर 2019 पासूनच या युद्ध अभ्यासाची किंवा नौदल अभ्यासाची सुरुवात झाली आहे. 2019 मध्ये पहिली आवृत्ती झाली. याचं नेमकं एम काय आहे, गोल काय आहे, तर भारत आणि बांगलादेश ते यांच्या नौदलादरम्यान एक कोऑर्डिनेशन तयार व्हावं, या दोन नौदलांमध्ये जॉईंट ऑपरेशनच्या स्किल डेव्हलप व्हाव्या, तर यासाठी म्हणून अशा प्रकारच्या नौदल सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. या नौदलाच्या सरावामध्ये दोन्ही देशांचे नौदलाची जहाजं, हेलिकॉप्टर, पेट्रोल करणारे जे एअरक्राफ्ट असतात तर त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर पेट्रोलिंग म्हणजे काय, जे टेहळणी करणारी जी जहाजं असतात तर अशांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आता हा जो सराव झाला ना, तर या सरावाच्या जस्ट आधी भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान अशाच प्रकारचं एक गस्त घालणारं किंवा टेहळणीचा एक सराव झाला होता. त्याला कोऑर्डिनेट पेट्रोल असं म्हटलं जातं, कॉर्पॅट असं त्याचं नाव होतं, भारत बांगलादेश कॉर्पॅट, ज्याची तिसरी आवृत्ती नुकतीच पार पडली होती आणि त्याच्यानंतरचा लगेचचा हा बोंगो सागर सराव. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या, हे लक्षात ठेवा. भारत आणि इतर देशांसंदर्भात जे महत्त्वाचे युद्ध अभ्यास होतात तर त्याची मी तुम्हाला इथं पुढे यादी दाखवणार आहे. यादीमध्ये दिलेले प्रत्येक नाव हे एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. यावरती ऑलरेडी काही नावांवरती क्वेश्चन विचारलेत, जसा की इंद्रा हा सराव
कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतं? तर इंद्रा याच्या नावामध्येच आहे IND फॉर भारत आणि RA फॉर रशिया, म्हणजे इंडिया आणि रशिया, तर या दोघांच्या नौदलाच्या दरम्यानचा हा सराव आहे. तुम्हाला एक्झाममध्ये नौदल सराव आहे का हवाई दलाचा सराव आहे का लष्कराचा सराव आहे हे सुद्धा विचारलं जातं. तर इंद्रा हा भारत आणि रशियाच्या नौदला दरम्यानचा सराव आहे. ओके. त्यानंतर मालाबार हा एक युद्धाभ्यास सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा सुद्धा एक नौदल सराव असतो जो की सर्रास भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांमध्ये होतो. यावर्षी नुकतंच ऑस्ट्रेलियाने सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन आहे की ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ऑफिशियल एंट्री केली आहे का? तर नाही, याच्या आधी सुद्धा ऑस्ट्रेलिया ऑब्झर्व्हर देश होता. इव्हन ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर हे दोन्ही ऑब्झर्व्हर देश होते या सरावामध्ये. मात्र फुल फ्लेज्ड असं कुठल्याही देशाने, म्हणजे सिंगापूर किंवा ऑस्ट्रेलिया यांनी फुल फ्लेज्ड असं याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं. म्हणजे पहिल्यांदाच सराव करण्यासाठी म्हणून ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये ऑफिशियली एंट्री केली. म्हणजे अमेरिका, भारत, जपान आणि आता ऑस्ट्रेलिया. मे बी ऑस्ट्रेलिया भविष्यामध्ये याच्यातून माघार घेऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल की चायनाने नेहमीच अशा गोष्टींना अपोज केला आहे. आता मालाबार हा जो नौदलाचा सराव आहे तर त्याचा मुख्य इंटेन्शनच ते आहे की सागरी जो काही हिंद महासागर जो आहे तर त्याच्यामध्ये याचबरोबर चायना सीच्या आजूबाजूला चायनाचा जो प्रभाव आहे तर तो कमी करणं, त्याला आळा घालणं किंवा काउंटर करणं. तर यासाठी भारत, अमेरिका आणि जपान तर या 3 देशांच्या नौदलाचा सराव होतो. ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. ऑस्ट्रेलियाने ज्यावेळेस पार्टिसिपेट केलं तर चायनाकडून त्यांच्यावरती बरेचसे व्यापाराशी संदर्भात निर्बंध घालण्यात आले किंवा व्यापारामधली त्यांची तूट वाढवण्यात आली. आता ऑस्ट्रेलिया आणि चायनामध्ये व्यापाराचं रिलेशन कसं आहे? तर ऑस्ट्रेलियाकडून भरपूर सारा माल हा चायनामध्ये निर्यात केला जातो. आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की चायना संपूर्ण जगामध्ये त्यांचा माल विकतो, मात्र ऑस्ट्रेलिया असा देश आहे की चायनामध्ये त्यांचा माल विकला जातो. माल म्हणजे आपण त्याला कच्चा जे काही प्रोडक्ट असतात, रॉ मटेरियल जे आहेत तर ते विकले जातात. त्याचं मग जे काही फायनल आउटपुट आहे ते चीनमध्ये प्रोडक्शन होतं. ठीक आहे. तर जर चीननी ऑस्ट्रेलियाचा माल हा कमी दरामध्ये घ्यायला सुरुवात केली किंवा पहिल्यांदा तर घेतच नाही म्हटले तर ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी ही पूर्णपणे कोलॅप्स होईल. तर तशाच प्रकारे ऑस्ट्रेलियाला शिक्षाच देण्याचं काम हे मालाबारच्या निमित्ताने चायनाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला भरपूर सारा लॉस सुद्धा झाला आणि मे बी नेक्स्ट इयरपासून ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल की नाही हा एक क्वेश्चन मार्क आहे. तर ठीक आहे, आपण त्या वादामध्ये आता नको पडायला, आपल्या मुख्य टॉपिककडेच आपण राहू. तर मालाबार भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांमध्ये प्रामुख्याने केला जातो. हा एक नौदल सराव आहे जो की बंगालच्या उपसागरामध्ये, अरबी समुद्रामध्ये सुद्धा आयोजित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर वरुणा हा फ्रान्स आणि भारत यांच्या दरम्यानचा नौदल सराव आहे. सिम्बेक्स तर हा सिंगापूर आणि भारत यांच्या दरम्यानचा नौदल सराव आहे. नावामधून सुद्धा तुम्हाला शोधता आलं पाहिजे. S फॉर सिंगापूर, I फॉर इंडिया, M फॉर मेरीटाईम बायलॅटरल एक्सरसाइज, तर जी की भारत आणि सिंगापूरच्या दरम्यान आयोजित केली जाते. त्यानंतर पुढचा सराव आहे इप्समर, जो की भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिकाच्या दरम्यानचा नौदल सराव आहे. हे नाव लक्षात ठेवा कारण हे थोडंसं युनिक नाव आहे, लक्षात राहायला मे बी थोडं डिफिकल्ट वाटेल. I फॉर अगेन इंडिया, B फॉर ब्राझील, SF फॉर साऊथ आफ्रिका. त्यानंतर कोंकण नावाचा एक नौदल सराव आहे जो की भारत आणि ब्रिटिश रॉयल नेव्ही यांच्या दरम्यान, म्हणजे ब्रिटन आणि भारताच्या दरम्यान आयोजित केला जातो. ऑसी इंडेक्स भारत आणि ऑस्ट्रेलिया नावामध्येच आहे. ऑसी म्हणजे AUS फॉर ऑस्ट्रेलिया आहे, IND फॉर इंडिया आहे आणि EX फॉर एक्सरसाइज. हा एक नौदल सराव आहे ऑसी इंडेक्स. त्यानंतर नजीम अल बहर जो की भारत आणि ओमान यांच्या नौदलादरम्यान आयोजित केला जातो. हा सुद्धा स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा एक नौदल सराव आहे जो की भारत आणि ओमानच्या दरम्यान आयोजित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काही महत्वाचे युद्धाभ्यास इथं दिले, जसं की गरुड आहे भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान, वरुण भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान, हँड इन हँड भारत आणि चीनच्या दरम्यान आहे. त्यानंतर जिमेक्स आहे भारत आणि जपानच्या दरम्यान, धर्मा गार्डियन भारत आणि जपानच्या दरम्यान होतं. त्यानंतर कजिन संधी अभ्यास जो की भारत आणि जपानच्या दरम्यान जे तटरक्षक दल आहेत त्यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. सूर्यकिरण भारत आणि नेपाळच्या दरम्यान. त्यानंतर सिम्बेक्स आपण बघितलं. त्यानंतर कोकण पण बघितलं आहे. इंद्रधनुष्य भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान आयोजित केला जातो. मालाबार. त्यानंतर रेड फ्लॅग महत्वाचा आहे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान आणि हा एक लष्कराचा सराव आहे, लक्षात ठेवा रेड फ्लॅग. त्यानंतर कोप भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान जो की पुण्यामध्येच आयोजित केला जातो. म्हणजे एक वर्ष भारतात, दुसऱ्या वर्षी श्रीलंका. तर बऱ्याच वेळेस भारतामध्ये ज्यावेळेस होतो तर पुण्यामध्ये, औंधमध्ये याचं आयोजन केलं जातं. त्यानंतर
सेलिनेक्स भारत आणि श्रीलंकेच्या नौदलादरम्यान आयोजित केला जातो. इंद्र भारत आणि रशियाच्या दरम्यान. त्यानंतर आपण नजीम अल बहर बघितलाय, जो की भारत आणि ओमानच्या दरम्यान आयोजित केला जातो. इथं संप्रीती लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान. ऑसी इंडेक्स भारत आणि ऑस्ट्रेलिया. नॉमॅडिक एलिफंट हा सुद्धा एक महत्वाचा आहे, जो की मंगोलिया आणि भारतीय सेना यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. नॉमॅडिक एलिफंट म्हटल्यानंतर मे बी आपल्याला थायलंड वगैरे वाटेल, तर चुकू शकतं, किंवा इंडोनेशिया वाटू शकतं तुम्हाला, तर नाही. नोमॅडिक एलिफंट हा मंगोलिया आणि भारताच्या दरम्यान, भारतीय सेनेच्या दरम्यानचा हा युद्धाभ्यास आहे. ओके. त्यानंतर एक्वेरिन, जो की मालदीव आणि भारताच्या दरम्यानचा एक नौदलाचा सराव आहे. आणि गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. ओके. गरुड शक्ती नाव लक्षात ठेवण्याची एक ट्रिक पण आहे. इंडोनेशियन एअरलाईन जी आहे ना, म्हणजे भारताची जशी इंडियन एअरलाईन आहे, तर तसंच इंडोनेशियन एअरलाईनला गरुड असं नाव आहे, गरुडा नाव आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे इंडोनेशिया हा एक मुस्लिम मेजॉरिटी देश आहे. इंडोनेशियामध्ये संपूर्ण जगातले सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या राहते, आणि तरी सुद्धा त्यांच्या एअरलाईनचं नाव हे गरुडा आहे. तर गरुडा आपल्या हिंदू कल्चरमध्ये तर देवाचं स्थान असलेलं पक्षी आहे, किंवा आपल्या संस्कृतीमधला तो भाग आहे. आता हे सांगण्यामागचं असं रिझन आहे की आपलं कल्चर एवढं जुनं आहे, प्राचीन आहे ना, की गरुडा हे इंडोनेशियामधलं नाव आहे. अजून इंडोनेशियामध्ये भरपूर सारी मंदिरं सुद्धा आहेत, गणपतीची मंदिरं आहेत. इव्हन इंडोनेशियामध्ये तर ज्या प्रकारे आपण रावण दहनचा उत्तर भारतामध्ये जो कार्यक्रम असतो, तर तशा प्रकारे इंडोनेशियामध्ये सुद्धा सेलिब्रेट केलं जातं. त्यानंतर महाभारत, रामायण हे कल्चर इंडोनेशियामध्ये डेव्हलप झालेलं आहे. तर सांगण्याचा भाग हाच आहे की सध्या धर्मनिरपेक्षता हा वाद खूप चर्चेमध्ये आला आहे. म्हणजे फ्रान्समधल्या घटना तुम्ही बघितल्या असतील, तर याच्यावरून एक अंदाज असा येतो की ॲक्सेप्टन्स लोकांमध्ये लवकर नाही आहे. तर इंडोनेशियाने ज्या प्रकारे मोठं मन दाखवून आपल्या कल्चरला ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्यांच्या जीवनाचा भाग बनवला, तर तसं संपूर्ण जगामध्ये प्रत्येकाच्या कल्चरचा रिस्पेक्ट करण्याची गरज आहे. तर अशा प्रकारचा जर ॲक्सेप्टन्स सगळीकडे दाखवला सगळ्याच धर्मांसाठी, तर पुन्हा काही हे धर्मनिरपेक्षता काही धोक्यात आलंय, किंवा त्याच्यावरती गदा आली आहे, किंवा एका धर्मावरती अत्याचार होतोय, तर अशा गोष्टी होणार नाहीत. तर कल्चर जर चांगलं असेल तर आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ओके. तर आपण जो या लेक्चरच्या सुरुवातीला या न्यूजसाठी जो क्वेश्चन आपण बघितला होता ना, त्याकडे आपण येऊ. खालीलपैकी कोणता युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होत नाही? संप्रीती तर आपण बघितलं की जो भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान होतो, याच्या आधी आपण नावं बघितली, त्याच्यामध्ये संप्रीती होतं. तर आता राहिला प्रश्न प्रबल दोस्तक आणि वज्रप्रहार. तर हे दोन्ही युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान होत नाहीत. प्रबल दोस्तक हा युद्धाभ्यास तर भारत आणि कझाकिस्तान दरम्यान होतो. वज्रप्रहार कुठल्या देशासोबत होतो हे तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. म्हणजे एकच छोटासा तुम्हाला सांगितलं, या क्वेश्चनचा आन्सर तर दिलेलं आहे, ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर राहील. मात्र वज्रप्रहार कुठल्या देशासोबत आयोजित केला जातो हे तुम्ही कमेंट करून कळवा. ओके. आपण या लेक्चरमध्ये जो काही इन्फॉर्मेशन बघितली, जी काही युद्ध अभ्यासाची नावं वगैरे बघितली, ही जी लिस्ट बघितली आहे, तर ही ऑलरेडी विजन स्टडीवरती सर्वांसाठीच उपलब्ध करून दिलेले असतात. करंट अफेअर्समध्ये हे कव्हर केलेलं आहे. याचबरोबर ही इमेज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे, तिथून तुम्ही वाचून डाउनलोड करू शकता, ज्याचा वापर तुम्हाला रिव्हिजनसाठी करता येईलच. ठीक आहे. तर नक्कीच विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन कराच. पुढच्या अशाच एका महत्वाच्या न्यूजकडे आपण येऊ. भारतीय नौदलाकडून रिसेंटलीच सागर कवच नावाचा 2 दिवसाचा किनारपट्टी सुरक्षा सराव घेण्यात आलाय. तर या सागर कवच बद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. याचबरोबर भारतीय नौदलाने हा जो काही सागरी सराव केला, तर तो कुठल्या किनारपट्टीवरती केला, म्हणजे एकूणच आपण भारतीय किनारपट्टीला थोडंसं रिवाईज करूयात. तर त्यासाठीच इथे एक क्वेश्चन सुद्धा दिलाय. सागर कवच हा सराव भारतीय तटरक्षक दलासह भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीवर करण्यात आला? तर 1 ओडिशा आणि पश्चिम बंगाल, 2 केरळ आणि कर्नाटक, 3 कोकण आणि 4 तामिळनाडू किनारपट्टी. तर यापैकी आपल्याला योग्य आन्सर द्यायचं आहे. इथं समजा क्वेश्चनमध्ये ना केरळ आणि कर्नाटकच्या ऐवजी मालाबार किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, चौथा पर्याय असता कोरोमंडल किनारपट्टी, तरी तुम्हाला ते राज्य समजले पाहिजेत. आपण ऑलरेडी बघितलंय ते केरळ आणि कर्नाटकची जी काही राज्यांची जी काही सीमा आहे, तर त्यांच्या सीमेला, सागरी सीमेला किंवा सागर किनारपट्टीला आपण मालाबार किनारपट्टी म्हणतो. तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीला आपण कोरोमंडल किनारपट्टी म्हणतो. ठीक आहे.
तर असं जरी एक्झाममध्ये विचारलं कन्फ्यूज करायला तरी तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तर आपला जो काही मुख्य टॉपिक जो चर्चेमध्ये त्याकडे आपण वळू. भारतीय नौदलाच्या वतीने आणि भारतीय तटरक्षक दलासह त्या दोघांनी मिळून एक सराव केला. 2 दिवसाचा किनारपट्टी सुरक्षा सराव होता, ज्याला सागर कवच असं नाव देण्यात आलंय. भारतीय तटरक्षक दलासह नौदलाकडून हा सराव आयोजित केला जातो. यामध्ये किनारी प्रदेशामध्ये सुरक्षेचे नियंत्रण करणं, वेगवेगळे ऑपरेशन्स पार पाडणं, तर यासाठीचा हा वर्षातून 2दा होणारा सराव आहे. अर्धवार्षिकी एक्सरसाइज तुम्ही म्हणू शकता, म्हणजे वर्षातून ते 2दा आयोजित केली जाते. त्यामध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दल असतं. तटरक्षक दलाव्यतिरिक्त जे आपलं IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो जे आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आहे, इंडस्ट्रियल फोर्स ज्या इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जी आहे ती सुद्धा असते. सागरी प्रवर्तक शाखा सुद्धा असतात. मत्स्य व्यवसाय करणारे विभाग सुद्धा येतात. कोचीन शिपयार्ड असते आणि तटीय जिल्हा प्रशासन जे काही वेगवेगळे प्रदेश येतो, तर या सगळ्या संस्थांचा समावेश या सरावादरम्यान केला जातो. त्याच्यामुळे हा जो काही सराव आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की याच किनारपट्टींचा वापर करत आपल्यामध्ये जे वेगवेगळे टेररिस्ट अटॅक झाले होते, तर याच किनाऱ्यांवरतून ते आले होते. आपल्या सुरक्षामध्ये तिथं काहीतरी अभाव राहिला असेल, तर याचमुळं त्या घटना घडल्या. तर असे अटॅक परत होऊ नयेत त्यासाठी म्हणून वर्षातून 2दा अशा प्रकारच्या सरावांचं आयोजन केलं जातं. यावर्षी भारताचे जे काही कवच जे काही सराव आयोजित झाला होता, त्यामध्ये 50 टेहळणी करणाऱ्या जहाजांनी, म्हणजे गस्ती जहाज किंवा आपण त्यांना पेट्रोलिंग एअरक्राफ्ट म्हणतो, तर असे 50 वेगवेगळ्या तटरक्षक दलाची जहाजं होती आणि भारतीय नौदलाच्या 20 जहाजांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. तर विचार करा, किती मोठ्या प्रमाणावरती कंडक्ट केलेली एक्सरसाइज होती. सराव करताना 2 टीम बनवल्या होत्या. इंटरेस्टिंग आहे, थोडंसं ऐका. सराव करताना 2 टीम फॉर्म केल्या होत्या. भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांच्या संयुक्तपणे 2 टीम फॉर्म करण्यात आल्या. एका टीमला रेड असं नाव देण्यात आलं होतं. रेड म्हणजे अटॅक करण्यासाठी, आणि एक टीम होती ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे डिफेन्स करण्यासाठी. तर रेडवाली जी टीम होती ना, तर तिचं काम होतं की किनारपट्टीच्या भागात घुसायचंय, म्हणजे ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ले झाले होते तर त्यांची नकल करण्यासाठी म्हणून रेड टीम बनवली होती, आणि ऑफकोर्स डिफेन्स करण्यासाठीची ब्ल्यू टीम होती. तर अशा प्रकारचा हा एक म्हणजे इंटरेस्टिंग पद्धतीचा सराव होता, ज्याच्यामध्ये रिअल कशा पद्धतीने टेररिस्ट अटॅक करू शकतात आणि त्यांना कशा पद्धतीने टॅकल करायचंय ते या टॅक्टिकवरती काम करण्यात आलं. आणि म्हणून वेगवेगळ्या इतर एजन्सी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या. ठीक आहे. इंडियन नेव्हीकडून आणि कोस्ट गार्डकडून हेलिकॉप्टर सुद्धा होते. काही आर्टिफिशियल एअर पॅड बनवण्यात आले होते की जिथं अचानक लँड करायचं असेल तर ते लँडिंग करता येईल. रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट होते. तर अशा वेगवेगळ्या इक्विपमेंटचा सुद्धा वापर याच्या माध्यमातून करण्यात आला. ठीक आहे. आणि वर्षातून 2दा हा सराव केला जातो, जेणेकरून आपल्या बॉर्डर्स या आणखीन सेफ राहतील. ठीक आहे. आणि या सरावादरम्यान आपल्या नेव्हीचे चीफ ऑफ नेव्ही स्टाफ सुद्धा तिथं उपस्थित होते. त्यांचं नाव आहे ॲडमिरल करमवीर सिंग. ठीक आहे. आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याच्या उत्तराकडे आपण येऊ. सागर कवच हा भारतीय तटरक्षक दलासह भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीवर करण्यात आलेला सराव आहे? त्याचा आन्सर आहे ते म्हणजे मालाबार किनारपट्टी, म्हणजेच केरळ आणि कर्नाटक या राज्यांमधली जी किनारपट्टी आहे तर इथं याचा सराव आयोजित करण्यात आला होता. ओके. भारतीय सागरी किनारपट्टी हा इंडियन जॉग्रफीमधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जेवढं व्हॅल्यू तुम्ही इंडियन रिव्हर सिस्टीमला देता, म्हणजे भारतीय नदी प्रणाली जी आहे, त्यानंतर भारतीय पर्वतीय क्षेत्र असतील, उत्तरेकडे मैदानी प्रदेश असेल, पठारी प्रदेश असेल, तेवढंच महत्त्व तुम्ही किनारपट्टीच्या अभ्यासाला द्या. एक क्वेश्चन मी तुम्हाला साधा विचारतोय, त्याचं आन्सर तुम्ही कमेंट करून दाखवा की आपल्या भारतामध्ये जेवढे काही आपल्याला बंदर लाभलीत ना, तर एकूण सगळ्यात जास्त बंदर हे कोणत्या राज्यामध्ये आहेत आणि एकूण ते किती आहेत, संख्येने किती आहेत? तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून कळवा. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. हे गुजरातला लाभलेले आहेत, गुजरात राज्याला, आणि एकूण 40 बंदरं आहेत. ठीक आहे. तर एकूण सगळ्यात जास्त कुठल्या राज्याला लाभलेत हे कमेंट करून कळवा. पुडुचेरीला 1 आहे, वेस्ट बेंगॉलला 1 आहे, ओडिशाला 2 आहेत, गोवामध्ये 5 अशी प्रमुख बंदर आहेत, पोर्ट्स आहेत. तर तसे सगळ्यात जास्त कुठल्या राज्यामध्ये आहेत? मेजर तर तुम्हाला माहितीच आहेत, मेजर एकूण 13च आहेत. जसं जवाहरलाल नेहरू पोर्ट असेल, म्हणजे नावाशेवा त्याचं आधीचं नाव होतं, आपल्या मुंबईमधलंच येते. त्याच्यानंतर मुंबई पोर्ट आहे जे की भारतातलं सगळ्यात मोठं आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम आहे, चेन्नई आहे. तर असं एखादं राज्य आपल्या देशातलं सांगा की तिथं सगळ्यात जास्त पोर्ट आहेत
आणि एकूण किती आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा आन्सर देईन. ठीक आहे, तर आजच्या या सागर कवच सरावाच्या माध्यमातून जेवढी आपण इन्फॉर्मेशन बघितली आहे ती तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराच, कारण यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनतील. अशीच पुढची इंटरेस्टिंग न्यूज आपण बघू. अँटी रेडिएशन मिसाईल तंत्रज्ञानामध्ये भारताला एक चांगली कामगिरी करता आली आहे. भारताकडून DRDOकडून विकसित करण्यात आलेल्या रुद्रम-1 या क्षेपणास्त्राची चाचणी ही यशस्वी झाली आणि आता भारतसुद्धा अँटी रेडिएशन मिसाईल तंत्रज्ञानामध्ये एक पहिलं पाऊल टाकण्यात यशस्वी ठरला आहे. तर याच विषयी रुद्रम-1 विषयीच सगळी माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. त्याआधी तुमच्या सगळ्यांसाठी एक क्वेश्चन इथे दिला आहे. खालीलपैकी कोणते मिसाईल जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी नाही, म्हणजेच सरफेस टू सरफेस मिसाईल नाही आहे खालीलपैकी कुठलं, हे तुम्हाला विचारलं आहे. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, आकाश. तर यापैकी जमिनीवरून जमिनीवर मारा कुठलं मिसाईल करू शकत नाही. तर या क्वेश्चनचा आन्सर नक्कीच तुम्हाला देता येईल. मी सुद्धा तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लेक्चरच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे बघा. पहिल्यांदा हे रुद्रम-1 क्षेपणास्त्र चर्चेमध्ये कुठून आलं ते जाणून घेऊ. रेडिओ लहरी वेधी म्हणजेच अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम-1, तर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO, तर भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवलेला DRDO, तर यांच्याकडून अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम-1 तर याची चाचणी घेण्यात आली. सुखोई 30 या फायटर विमानाच्या माध्यमातून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी अगदी यशस्वी ठरलेली आहे. ओडिशामध्ये बालासोरमधून ही चाचणी घेण्यात आली. तर हा मुद्दा लक्षात घ्या. रुद्रम-1 क्षेपणास्त्र जवळपास 250 किलोमीटरपर्यंतच्या शत्रूचे रडार, हवाई संरक्षण प्रणाली, संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करू शकते. अशा प्रकारचे याची रेंज आहे 250 किलोमीटरची. आणि हे मिसाईल किंवा हे क्षेपणास्त्र कशावरती टार्गेट करतोय, तर शत्रूचे जे रडार असतात किंवा हवाई संरक्षण प्रणाली जी असते, म्हणजे अँटी डिफेन्स टेक्नॉलॉजीवरती काम करण्यासाठी म्हणून रुद्रम-1 हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे. या क्षेपणास्त्राचा वेग जवळपास मॅक 2 एवढा आहे. मॅक 2 म्हणजे काय, तर ध्वनीपेक्षा दुप्पट. ठीक आहे, आणि हे रुद्रम-1 हे पूर्णपणे मेड इन इंडिया आहे, म्हणजे स्वदेशी बनावटीचं आहे पूर्णपणे रुद्रम-1. आणि हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचावरून डागले जाऊ शकते. तसेच हे मिसाईल कुठल्याही प्रकारच्या सिग्नलमध्ये येत नाही, रॅडिएशनमध्ये येत नाही, आणि म्हणूनच तर ते अँटी रॅडिएशन मिसाईल आहे. म्हणजे ते कुठल्याही सिस्टीम म्हणून त्याला पकडलं जाऊ शकत नाही किंवा त्याला कॅच करता येणार नाही, कुठलेही सिग्नल्स त्याला पकडू शकणार नाहीत. अशा प्रकारचं हे मिसाईल रुद्रम-1 हे DRDOकडून विकसित करण्यात आलं आहे. आणि या व्यतिरिक्त हे मिसाईल रुद्रम-1 जे आहे तर ते सुखोईला सुद्धा आणि तेजस या दोन्ही लढाकू विमानांवरती वापरण्यात येऊ शकतं. म्हणजे दोन्हींच्या मिसाईल सिस्टीममध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. रुद्रम-1ची चाचणी आपण यशस्वी केली, पण त्याच्यामध्ये अजून काही थोडे मॉडिफिकेशन्स आहेत, त्याची सुद्धा आता चाचणी केली जाईल. ठीक आहे, आणि DRDOकडून या आधीच स्मार्ट हे सुद्धा एक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे. स्मार्टचा एक लॉंग फॉर्म आहे, सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो. तर हे स्मार्टचा एक लॉंग फॉर्म आहे. तर हे सुद्धा क्षेपणास्त्र जस्ट रुद्रम-1च्या एक आठवड्यापूर्वी DRDOकडून चाचणी घेण्यात आली, टेस्ट करण्यात आली. आणि या दोन्ही मिसाईलच्या यशस्वी चाचणीचं अभिनंदन आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल ना की हे मिसाईल नेमके वर्क कसे करतात, रुद्रम-1 कशा पद्धतीने कार्य करणार आहे, स्मार्ट कशा पद्धतीने कार्य करणार, तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच त्याच्यावरती मी एखादं सेशन घेऊ शकतो. तर तुम्ही तसं कमेंट करून कळवा. तुमच्यापैकी किती जण इंटरेस्टेड आहेत ते बघून तसं एक लेक्चर अरेंज करता येईल. ठीक आहे, आणि रुद्रम-1, स्मार्ट ह्या सगळ्याच्या मिसाईल सिस्टीम ज्या भारताकडून बनवल्या जातात, तर ते भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातं. आणि DRDO, इस्रो ह्या ज्या काही संस्था आहेत तर त्या नक्कीच बऱ्याचशा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर बनवतील. ठीक आहे, आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याचा आन्सर बघूयात. खालीलपैकी कोणते मिसाईल जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणार नाही किंवा मारा करण्यासाठी नाही, तर पृथ्वी सरफेस टू सरफेस आहे, यस. अग्निसुद्धा सरफेस टू सरफेस मिसाईल आहे, म्हणजे जमिनीवरतून जमिनीवरती मारा करण्यासाठी. त्रिशूल नाही आहे. त्रिशूल हे जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी आहे. आणि आकाशसुद्धा, आता आकाश म्हणजे त्याच्या नावातच आहे, तर आकाश हे मिसाईल एअर टू सरफेस मारा करण्यासाठी आहे.
तर त्रिशूल आणि आकाश हे दोन जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी नाहीत, मात्र पृथ्वी आणि अग्नी हे दोन्हीच्या दोन्ही सरफेस टू सरफेस मिसाईल आहेत. भारताचा अजून एक फेमस मिसाईल आहे ते म्हणजे नाग. नाग हे अँटी टँक मिसाईल आहे, म्हणजे जे रणगाड्या असतात त्यांना उडवण्याचं काम हे नाग मिसाईलच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. तर हे काही भारताचे महत्त्वाचे मिसाईल टेक्नॉलॉजी आहेत, मिसाईलची नावं आहेत, ही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता स्मार्ट पण ॲड करा आणि रुद्रम-1 सुद्धा आता ॲड करा. ठीक आहे. रुद्रम-1 कशासाठीचं होतं, तर रुद्रम-1 हे अँटी रेडिएशन मिसाईल आहे. याविषयीची सगळी माहिती तुम्हाला समजली असेल अशीच एक अपेक्षा. ओके. पुढची जी न्यूज आहे ती ब्रह्मोस मिसाईलच्या संदर्भात आहे. ब्रह्मोस मिसाईल तर आयोगाची सगळ्यात फेवरेट मिसाईलच आहे. जसं काही आयोगाने त्याचा शोध लावल्यासारखं त्याच्यावरती दरवेळेस क्वेश्चन विचारले जातात. तर ब्रह्मोस टेस्टिंग अजून एकदा झालंय, तर त्याविषयी आपण परत एकदा माहिती जाणून घेऊ. बातम्यांमध्ये हे का आलं, कारण ब्रह्मोस लँड अटॅक क्रूज मिसाईल, सरफेस टू सरफेस मिसाईलचं टेस्टिंग हे ओडिशाच्या बालासोरमध्ये त्याची चाचणी करण्यात आली. आणि हे ब्रह्मोस लँड अटॅकसाठीची एक चाचणी होती. लँड अटॅक क्रूज मिसाईल कशा पद्धतीने चालते, म्हणजे पृष्ठभागावरती ज्यावेळेस आपल्याला मारा करायचा आहे तर यासाठी म्हणून ही चाचणी घेण्यात आली. आता ब्रह्मोस किंवा अग्नी मिसाईल, पृथ्वी मिसाईल याच्या वारंवार चाचण्या घेतल्या जातात. हे तुम्ही वारंवार ऐकत राहता. म्हणजे रिसेंटली पृथ्वी मिसाईलची पण टेस्टिंग झाली. हे ओडिशामध्ये व्हीलर आयलंडवरून, आता व्हीलर आयलंड नाही राहिलेलं, त्याला APJ अब्दुल कलाम असं नाव देण्यात आलंय. म्हणजे ओडिशामध्ये आपले 2 महत्त्वाचे सेंटर आहेत की जिथून अशा प्रकारच्या मिसाईलचं टेस्टिंग केलं जातं. आता ओडिशामधूनच का केलं जातं, थोडा विचार करून बघा. ओडिशा हे आपल्या समुद्र किनाऱ्यावरती असलेलं राज्य आहे आणि व्हीलर आयलंड तर एक बेटच आहे जे समुद्रामध्येच आहे ऑलमोस्ट. आणि हे बालासोर सुद्धा अगदी समुद्र किनाऱ्यावरती असलेला भाग आहे. तर इथून कुठल्याही प्रकारचं मिसाईल ज्यावेळेस आपण लॉन्च करतो तर ते समुद्रामध्येच टेस्ट केलं जातं. म्हणजे मोस्टली कुठल्याही लोकवस्तीला ते टार्गेट करू शकणार नाही. म्हणजे समजा मिसाईल फेल्युअर वगैरे झालं तर ते लोकांमध्ये येऊन पडू नये. या व्यतिरिक्त आणखीन एक रिझन आहे की ज्या अमेरिकन आणि ज्या चायनीज सॅटेलाइट ज्या असतात ना, सॅटेलाइट जे फिरत आहेत, तर यांच्या ज्या पोझिशन्स कॅप्चर केल्या जातात, म्हणजे यांच्याकडून प्रत्येक ठिकाणचं पोझिशन कॅप्चर केल्या जातात. तर पर्टिक्युलर जर आपण बंगालचा उपसागर जर बघितला तर या भागामध्ये त्यांच्या रेंज थोड्याशा कमी आहेत. म्हणजे चायनाला आणि अमेरिकेला दोघांना सुद्धा आपण थोडं कन्फ्युजनमध्ये ठेवू शकतो. म्हणजे आपण कागदपत्री तर असं दाखवतो की 400 किलोमीटरपर्यंतची आमच्या ब्रह्मोसची रेंज होती, आम्ही टेस्ट फायर करून बघितला, पण ॲक्च्युली ते 600 किलोमीटरपर्यंत सुद्धा गेलेलं असणार आहे, 700 किलोमीटरपर्यंत सुद्धा गेलं असेल. तर हे त्यांना सुद्धा येड लावण्यासाठी म्हणून या ओडिशामधल्या ह्या 2 ठिकाणांवरती चाचण्या घेतल्या जातात. तर हे थोडे मुद्दे तुम्हाला थोड्या एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा माहिती असावेत. आता ब्रह्मोस मिसाईलबद्दल जर बघतोय तर याला कुणी डेव्हलप केलं आहे, तर ब्रह्मोस मिसाईल हे भारताच्या DRDO कडून, म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, आणि याचबरोबर रशियाची सुद्धा एक अशीच संस्था आहे NPOM, तर या दोघांकडून हा एक संयुक्त उपक्रम राबवण्यात आला. जॉईंट व्हेंचर आहे ब्रह्मोस मिसाईल. म्हणजे नावावरून तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर होतील. ब्रह्मपुत्रा या नदीचा उल्लेख या नावामध्ये झालाय. म्हणजे ब्रह्मोसमध्ये ब्रह्मपुत्रा ही नदी आहे भारताची, आणि पुढे जे आहे तर ते मॉस्कवा ही रशियाच्या नदीचं नाव आहे. तर 2 प्रमुख नद्या आहेत, आणि भारतातली एक नदी आणि रशियातली एक नदी. तर अशा या 2 नद्यांच्या नावावरून ब्रह्मोस हे या मिसाईलला नाव देण्यात आलं. ब्रह्मोस मिसाईल हे जगातलं सगळ्यात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, क्रूज क्षेपणास्त्र आहे. याचा जर स्पीड तुम्हाला सांगितला तर जवळपास आवाजाच्या ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट याचा स्पीड आहे. माच 2.8 असा त्याचा सध्याचा स्पीड आहे. आणि अशा प्रकारच्या आणखीन एका मिसाईलवरती सुद्धा काम केलं जात आहे की ज्या मार्फत आवाजाच्या 7 पट स्पीड या मिसाईलला देता येईल. तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. या मिसाईलबद्दल थोडी आणखीन आपण माहिती जाणून घेऊ. ही एक मल्टी परफॉर्मन्स किंवा मल्टी प्लॅटफॉर्मवरती काम करू शकणारी मिसाईल आहे. म्हणजे या मिसाईलला कुठल्याही हवामानाचा परिस्थितीचा परिणाम होत नाही. पाऊस असू द्या, दिवस असू द्या, रात्र असू द्या, काही सुद्धा फरक पडत नाही. जमिनीवरती मारा करायचा आहे, हवेत मारा करायचा आहे, समुद्रात करायचा आहे, ह्या कुठल्याही प्रकारामध्ये जर आपल्याला मारा करायचा वेळ आली तर अगदी फायर आणि फॉरगॉट तर या प्रिन्सिपलवरती काम करणारी ही एक मिसाईल आहे. म्हणजे आपण फक्त डागायचं आहे आणि सोडून द्यायचं, त्याला मार्गदर्शन देण्याची सुद्धा परत गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग टाकून दिलं की ते टार्गेटला उडवणार म्हणजे उडवणारच. ओके. आणि हे मिसाईल म्हणूनच एवढं फेमस आहे. आपल्या भारतामध्ये
आपल्या सैन्यामध्ये, ह्या नौदलामध्ये, हवाई दलामध्ये, या तिन्ही दलांमध्ये आपण या मिसाईलचा वापर करतो. या मिसाईलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, याचं वजन हे 2.5 टन एवढं आहे आणि या वजनासह सुकोई 30 MKI या लढाकू जे आपलं जेट आहे ते याच्यावरती सुद्धा हे तैनात केलेलं आहे. सुकोईबद्दल जे पुण्यात राहायला होते अशांना माहिती असायला पाहिजे. सुकोई पुण्यातून म्हणजे 6:30ला सकाळी लँड होतं, 6:30ला आणि रिटर्न जयपूरहून आय थिंक 8:30 पर्यंत रिटर्न येतं. तर सॅटर्डे आणि फ्रायडे या 2 दिवशी त्यांच्या प्रॅक्टिस सुरू असतात. तर जे पुण्यामध्ये होते अशांना तरी माहिती असायला पाहिजे, म्हणजे मोस्टली जे हडपसरच्या भागामध्ये वगैरे तिकडे राहत होते ना, तर आवाज येतो त्याचा, सुकोईचा खूप जोरात आवाज येतो. सकाळी 6:30ला ते पुण्यातून जयपूरच्या बेसवरती जातं आणि जयपूरहून आय थिंक 8:30-9ला रिटर्न पण येतं. ठीक आहे, म्हणजे हे पुण्यातल्यांना याचा थोडाफार फायदा झाला असेल. आता हे मिसाईल जे आहे ना त्याची रेंज आधी 300 किलोमीटरपर्यंत होती, म्हणजे मारा करण्याची क्षमता 300 किलोमीटर होती. पण नंतर याच्यामध्ये आता वाढ करत जवळपास 450 किलोमीटर ते 600 किलोमीटरपर्यंत याची रेंज वाढवण्यात आली आहे. आता या मिसाईलची रेंज वाढवणं, कमी करणं किंवा हे सगळं सायंटिफिक शोधांवरती आधारित आहे. मात्र 600 मीटरपेक्षा सुद्धा लांब ह्याचा प्रवास होऊ शकतो, याची रेंज वाढू शकते. पण यासाठी आपल्याला आणखीन काही परमिशन्स घ्याव्या लागतात. आपल्याला वेगवेगळ्या असे काही ग्रुप असतात, म्हणजे MTCR नावाची ट्रिटी असते ती साईन करावी लागते. जून 2016 मध्ये आपण ती ट्रिटी साईन केली, त्याचा आपण मेंबर बनलो MTCRचा. MTCR म्हणजे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम. तर याचा भारत सदस्य बनलाय आणि याच्यामुळं 300 किलोमीटर त्याची रेंज जी होती तर ती वाढवून 450 ते 600 किलोमीटरपर्यंत आपल्याला वाढवता आली. ओके, तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 600 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त म्हणजे 800, 1000 किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. मात्र आपल्याला त्याचे काही पॅरामीटर्स असतात, जे काही स्टँडर्ड संपूर्ण जगाने ॲडॉप्ट केलेत, सेट केलेत, अशा काही संस्था फॉर्म केल्यात. तर त्याचं आपल्याला सदस्यत्व स्वीकारावं लागतं किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करावी लागते एकमेकांना मदत करण्यासाठी, म्हणून ती नॉलेज आपल्याला शेअर करावं लागतं. तर अशा बऱ्याचशा ट्रिटी असतात. ठीक आहे, त्या ट्रिटीमध्ये आता सध्या नको जायला. आता हे जे मिसाईल आहे तर ते भारताच्या दृष्टिकोनातून एवढं महत्त्वाचं काय आहे, कारण सध्या तुम्ही बघत असाल की चीनसोबत आपला एक बराचसा मोठा वाद सुरू आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असेल, लद्दाखमध्ये असेल, तर या ठिकाणी आपलं जवळपास भरपूर सारं सैन्य आता तैनात झालेलं आहे आणि या सैन्याला मदत करण्यासाठी यंत्रणा आपल्याकडे असते. तर आपल्याकडे एक थोडासा अप्पर एज असतो, आपला थोडा अप्पर हँड असतो. आणि ह्या मिसाईलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बऱ्याचशा स्वदेशी वस्तूंचा आता वापर करण्यात आला, म्हणजे इंडिजिनियसली डेव्हलप केलेल्या बऱ्याचशा वस्तू आहेत. मग याच्यामध्ये वेगवेगळे टेक्नॉलॉजी असतील किंवा याचे काही महत्त्वाचे असे पार्ट्स आहेत की जे भारतामध्ये डेव्हलप करण्यात आलेत. त्या पार्ट्सच्या नावांवरती आयोग कधी सुद्धा क्वेश्चन विचारणार नाही. मात्र तुम्हाला हे माहिती असावं, थोडंसं लिहिता यावं की स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आपण भारताच्या आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाला आणि त्याचबरोबर मेक इन इंडिया यांना एक चालना मिळावी, तर यासाठी ब्रह्मोसमध्ये बरेचसे बदल केलेत. ठीक आहे, आणि जे मी तुम्हाला सांगत होतो की ब्रह्मोस मिसाईलमध्ये आता असं काही त्याच्यामध्ये इनोव्हेशन सुरू आहे. ब्रह्मोस 2K त्याचं नाव असणार आहे. तर हे एक हायपरसोनिक मिसाईल असेल, हायपरसोनिक क्षेपणास्त्र असणार आहे. हायपरसोनिक म्हणजे असं की ज्याचा वेग हा ध्वनीच्या 7 पट असणार आहे. आणि हे जे मिसाईल असेल म्हणजे ब्रह्मोस 2K जे असणार आहे ते अगदी जमिनीमध्ये जे बंकर असतात तर ते सुद्धा उडवू शकेल. आणि याचबरोबर काही शस्त्रास्त्रांचे जे साठे असतात तर तिथं सुद्धा लक्ष ठेवू शकतो. तर अशा प्रकारचं हे हायपरसोनिक म्हणजे ब्रह्मोस 2K मिसाईल असेल, ज्याच्यावरती ऑलरेडी आता भारताचं काम चालू आहे. ठीक आहे, तर एवढी माहिती तुम्हाला या मिसाईलबद्दलची असायलाच पाहिजे. आणि हे जे आपण मिसाईल टेस्टिंग केलं ना, ओडिशामधल्या चांदीपूरमधून आपण याचं टेस्टिंग केलं होतं आणि जवळपास आता ते 400 किलोमीटरपर्यंत मारा करू शकेल. इंटिग्रेटेड टेस्ट रेंज त्याची आपण चेक केली, 400 किलोमीटरपर्यंत आहे. याच्यामध्ये एअर फ्रेम सेक्शन जो आहे, याच्या व्यतिरिक्त पॉवर सप्लाय, जे बूस्टर आहे, तर हे सगळं भारतीय बनावटीचं असेल. ठीक आहे, आणि PJ-10 प्रोजेक्टच्या अंतर्गत DRDOच्या माध्यमातून हे टेस्ट फायर करण्यात आलं. ओके, तर एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे. एक्झाममध्ये जर आलं तर तुम्ही आरामात याला क्रॅक करू शकाल. अशीच DRDO कडून म्हणजे फक्त DRDO कडून पृथ्वी नावाची बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप करण्यात आली आहे आणि याची सुद्धा रिसेंटली चाचणी घेण्यात आली. आणि ही चाचणी सुद्धा चांदीपूरमधूनच करण्यात आली, ओडिशामधूनच. याची रेंज जवळपास 350 किलोमीटर आहे. 350 किलोमीटरपर्यंतच्या परिसरामध्ये मारा करू शकणारे हे क्षेपणास्त्र आहे.
पृथ्वीच्या वेगवेगळ्या 3 सिरीज आहेत, पृथ्वी 1, 2 आणि 3. पृथ्वी 1 150 किलोमीटर कॅपॅसिटीचं किंवा 150 किलोमीटर रेंज आहे त्याची. पृथ्वी 2 ची जवळपास 350 किलोमीटर आणि पृथ्वी 3 जे आहे तर ते 600 किलोमीटरपर्यंत मारा करू शकेल. पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावरती म्हणजे सरफेस टू सरफेस मारा करू शकेल अशा प्रकारचं बॅलिस्टिक मिसाईल आहे. हे छोट्या रेंजचं म्हणजे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल म्हणून पृथ्वीचा वैशिष्ट्य सांगितलं जातं. 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 1, 2, 3. 1 ची रेंज 150 किलोमीटर, 2 ची 350 आणि 3 ची 600 किलोमीटर. ठीक आहे, तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. जिमॅक्स 2020 हे झालंय. जिमॅक्स नावावरून तुम्हाला समजतंय की J फॉर जपान, I फॉर इंडिया, M फॉर मेरिटाईम आणि EX फॉर एक्सरसाइज. तर अरबी समुद्रामध्ये भारत आणि जपानच्या नौदलाचा हा एक युद्धाभ्यास होता. या युद्धाभ्यासाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नो कॉन्टॅक्ट ॲट सी ओनली. तर ह्या फॉर्मॅटच्या माध्यमातून हा युद्धाभ्यास करण्यात आला. म्हणजे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पण थोडंसं ठेवायचं आहे. कोविड-19ची सिच्युएशन आहे, पॅन्डेमिक आहे, तर म्हणून नो कॉन्टॅक्ट म्हणजे सैन्याचा एकमेकांशी फिजिकल कॉन्टॅक्ट नव्हता. नो कॉन्टॅक्ट ॲट सी ओनली. तर असं या फॉर्मॅटच्या माध्यमातून जिमॅक्स 2020 हे सैन्य अभ्यास नौदलाचा युद्ध अभ्यास हा राबवण्यात आला. जपान इंडिया मेरिटाईम एक्सरसाइज 2012 पासून याची सुरुवात होतीये. 2012 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आयोजित झाला होता. त्यानंतर जो लास्ट झाला तर तो ऑक्टोबर 2018 मध्ये झाला होता, जो की विशाखापट्टणम मध्ये आयोजित होता. ओके, तर हे पण मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्ही. यावरती आपल्याला आयोगामार्फत क्वेश्चन विचारले जातात. आता इथं जपानचा उल्लेख झालाय ना, तर जपानबद्दल 2-4 गोष्टी लक्षात घ्या. जपानचे जे सध्याचे पंतप्रधान आहे जे रिसेंटलीच नियुक्त झालेत, शिंजो अबेंची त्यांनी जागा घेतली, ते म्हणजे योशिहिडे सुगा. यांच्यावरती आपण ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे. त्यांच्याबद्दलची पूर्ण ॲज अ पर्सन म्हणूनची सगळी इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर नक्की ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर बघितलेलं नाही अशांनी लवकरात लवकर बघा. तुम्हाला फक्त यूट्यूबवरती सर्च करायचं आहे योशिहिडे सुगा बाय विजन. तर असं सर्च केल्यावरती तुम्हाला लेक्चर मिळून जाईल. ओके, आणि जपानची जी कॅपिटल आहे, कॅपिटल म्हणजे राजधानी जी आहे ती म्हणजे टोकियो, आणि जपानचं चलन जे आहे ते म्हणजे जॅपनीज येन. ठीक आहे, तर जपानबद्दल एवढीच माहिती सांगतो कारण ऑलरेडी तुम्हाला भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे. पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण वारंवार बघत राहू. द्विपक्षीय सागरी सराव ज्याचं नाव नसीम अल बहर. तर या नावावरून तुम्ही एक देश गेस करू शकता की दोघांपैकी एक देश हा इस्लामिक असणार आहे नसीम अल बहर या नावामुळं. तर यस, एक देश आहे ओमान आणि दुसरा देश आहे भारत. तर भारत आणि ओमानच्या दरम्यानचा हा एक द्विपक्षीय सागरी सराव आहे. सागरी सराव म्हटल्यानंतर आपली जी नेव्ही असणार आहे दोन्ही देशांची यांच्या दरम्यानचा एक सराव. तर ओमानची जी नेव्ही आहे तर ती आहे रॉयल नेव्ही ऑफ ओमान आणि भारतीय नौदल, तर यांच्या दरम्यानचा हा एक सराव होता. तर ही यावर्षीची एक 12वी आवृत्ती होती. तर आवृत्ती आपल्याला माहिती पाहिजे कारण या रिलेटेड मल्टीलायनरमध्ये एखादी लाईन बनू शकते की ही कितीवी आवृत्ती होती वगैरे किंवा 8वी वगैरे देतील. तर 12वी आवृत्ती होती नसीम अल बहर या युद्धाभ्यासाची, द्विपक्षीय सागरी सराव आहे हा. आणि यावर्षी याचं आयोजन हे भारतामध्ये झालं होतं, गोव्यामध्ये सुद्धा गोव्याच्या मोरमुगाव या बंदरावरती याचं आयोजन झालं. 5 जानेवारीच्या पुढे याचं आयोजन झालं होतं. आणि ओमानकडून 2 नेव्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार होत्या. ओमानची एक RNOV खसाब आणि दुसरी आहे RNOB अल रसिक. ठीक आहे, तर या 2 ओमानच्या नौदलातील ज्या युद्धनौका आहेत तर यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. हा सराव सगळ्यात पहिल्यांदा भारत आणि ओमानच्या दरम्यान 1993 मध्ये आयोजित करण्यात आला होता. तर 1993 पासूनचा एक सागरी सराव आहे आणि यावर्षीची याची 12वी आवृत्ती होती. ठीक आहे, तर नसीम अल बहर हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. त्याचबरोबर हा जो ओमान हा देश आहे ना, तर जॉग्राफिकली तो कुठं आहे किंवा त्याच्या शेजारी कुठलं आखात लागून आहे का, कुठला समुद्र आहे का, ह्या पण गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आयोग आपल्याला जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा क्वेश्चन विचारणार. जर तुम्हाला या युद्ध अभ्यासावरतीचा क्वेश्चन नाही आला तरी या ओमान देशावरती आधारित क्वेश्चन बनू शकतो. कारण तसा आयोगाचा इतिहास सांगतोय की आयोगाने असं एक्सप्लेन करून दिलेलं आहे की पूर्वेला हा देश, पश्चिमेला हा देश आहे, उत्तरला हे समुद्र आहे. तर तो देश कोणता, तर ते आपल्याला लोकेट करावं लागतं किंवा आपल्याला ओळखावं लागतं की तो कोणता देश असणार आहे, कोणता समुद्र असणार आहे. तर असे क्वेश्चन आयोगाने विचारलेत. तर म्हणून हा देश तुम्ही इथं बघून घ्या. मॅपमधल्या सगळ्या लोकेशन्स तुम्हाला माहिती पाहिजेत की ओमान हा देश म्हटल्यानंतर त्याची राजधानी कुठली आहे, तर मस्कट ही त्याची राजधानी आहे. ठीक आहे, मग आता त्याच्या पश्चिमेला कोणता देश, उत्तरला कोणता देश, हार्मोजची जी एक सामुद्रध्वनी आहे तर त्याच्याच प्रवेशद्वारावरती हा देश आहे ओमान. आणि भारतातलं जे येणारं तेल आहे तर हे भरपूर प्रमाणामध्ये याच रूटने ट्रॅव्हल करत आहे.
तर ओमान हा एक पश्चिम आशियातला देश आहे. अरबी द्वीपकल्पाच्या अगदी आग्नेय किनारपट्टीवरती हा देश आहे आणि ऑफकोर्स हा एक अरेबियन देश आहे. तर या देशाबद्दल एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे पर्शियन गल्फ जो दिसतो तुम्हाला, तर पर्शियन गल्फच्या अगदीच मुखाशी असल्यामुळं स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा असलेला देश आहे. मस्कट अगेन त्याच्या देशाची राजधानी आहे. ओमानचे आपण जर नेबरिंग कंट्रीज जर बघितले तर त्याच्यामध्ये UAE आहे, युनायटेड अरब इमिरेट्स, तर सौदीची बॉर्डर लागून आहे ओमानला, त्याचबरोबर येमेनची सुद्धा. तर हे 3 देश अगदीच ओमानला चिटकून आहेत. तर हे आपल्याला माहितीसुद्धा असावं कारण या पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि ओमानमध्ये जी करन्सी चालते, जे चलन आहे, तर ते आहे ओमानी रियाल. ओके. सौदीमध्ये सुद्धा रियालच चालतं आहे आणि ओमानमधलं आहे ओमानी रियाल. ठीक आहे. पुढं आपण अगेन एक युद्ध अभ्यासच बघूयात आणि तो आहे भारत आणि जपान दरम्यानचा. अगेन हा एक सागरी सरावच आहे आणि या सरावाचं नाव ते म्हणजे सहयोग कायजिन. आता कायजिन हा एक जॅपनीज वर्ड आहे. जॅपनीज वर्डमध्ये त्याचं जॅपनीज जे मिनिंग आहे तर ते आहे मॉन्स्टर. ओके. तर मॉन्स्टर म्हणजे राक्षस, तर सहयोग राक्षस किंवा असं काहीतरी. आणि आपण जर इंग्रजीमधला त्याचा डायरेक्टली मिनिंग बघितला ना तर सी मॅन असा सुद्धा उल्लेख केला जातो. गुगलवरती तुम्ही बघू शकता. कैजिनचा अर्थ हा सी मॅन सुद्धा आहे आणि जॅपनीजमध्ये मॉन्स्टर असा होतो. तर एवढं काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही, मात्र कुठेतरी माहिती असावं. ठीक आहे. तर जपान कोस्ट गार्ड तर यांच्याकडून म्हणजेच JCG यांच्याकडून एक जहाज हे चेन्नईला पाठवण्यात आलं युद्ध अभ्यासासाठी. त्याचं नाव आहे इचिगो PLH-08. तर ही एक युद्ध नौका की जी चेन्नईला आली आणि हा जो सराव होता हा 5 दिवस चालणारा सराव होता. तर सहयोग कायजिन तर हे तुम्ही लक्षात ठेवा की भारत आणि जपान दरम्यानचा एक प्रत्येक वर्षी होणारा एक एक्सरसाइज आहे, जॉईंट एक्सरसाइज आहे, नेव्हल एक्सरसाइज. आणि ही यावर्षीची 19व्या वेळेस याचं आयोजन करण्यात आलं तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये. ठीक आहे. तर इंडियन कोस्ट गार्ड आणि जपान कोस्ट गार्ड तर यांच्या दरम्यानचा हा एक सराव आहे. तर हा टेहनीसाठी मोस्टली केला जातो, मात्र यावेळेस दोन्ही देशांमधले जे बायलॅटरल टाईज आहेत तर ते आणखीन स्ट्रॉंग व्हावेत. त्यानंतर दोन्ही देशांमधलं कोस्टगार्डमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग वाढावं, तर यासाठीचा हा सराव होता. याचं जे फर्स्ट आयोजन केलं होतं ना, फर्स्ट एडिशन जी झाली होती ना सहयोग कायजिनची, तर तो एक्सरसाइज 2000 साली झाला होता. तर 2000 पासून अगदी 2020 पर्यंत आत्तापर्यंत ही 19 वेळा त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर हा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे, यावरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला यामधून एक जॉग्राफिकल क्वेश्चन विचारतो जो ऑलरेडी आयोगाने विचारला होता. तर जपानचा एक मॅप डोळ्यापुढं आणा किंवा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार जपान हे कोणत्या कोणत्या मुख्य बेटांनी बनलेलं आहे त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावून तुम्ही कमेंट करून सांगा की जपान हे नेमकं कोणत्या कोणत्या बेटांनी बनलेलं आहे किंवा त्याचे जे मुख्य 4 बेट आहेत ना तर ते. आणि लक्षात ठेवण्याची खूप छान ट्रिक आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याचे नावं वाचाल तर प्रत्येक बेटचे तर तुम्हाला त्याच्या इनिशियल्सवरून तो एक शॉर्ट ट्रिक स्वतःला बनवता येईल. तर म्हणून तुम्ही स्वतः तो मॅप बघा आणि त्याच्यामधले 4 प्रमुख जे बेट आहेत तर त्याची नावं कमेंट करून कळवा. ठीक आहे. हा क्वेश्चन आपल्याला आयोगाने विचारला होता आणि अगेन त्यामध्ये सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडचाच क्रम विचारला होता. तर म्हणून अशा प्रकारच्या क्वेश्चनची थोडीशी प्रॅक्टिस करा, यावरती आपल्याला एक्झाममध्ये आणखीन एकदा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, याच महत्त्वाच्या न्यूजसोबत नॉनस्टॉप करंट अफेअर या लेक्चर सिरीजची सांगता होतीये. 19 तास समर्पित असं लिहिलं होतं, मात्र बघता बघता ही सिरीज 23 तास पूर्ण करणारी बनलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ काढून हे लेक्चर बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार. खरंच खूप हिंमत लागते की 23 तास अभ्यास करणं, सगळे लेक्चर्स अगदी पेशन्स ठेवून शेवटपर्यंत बघणं. आणि तीच तर कमाल असते. स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, जे सिरियस विद्यार्थी असतात, तर त्यांच्यामध्ये पेशन्स खूप असतात आणि त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी पण असते. त्यामुळे तुम्ही हे 23 तास शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार आहेतच. आपण अशाच पद्धतीने येणाऱ्या आपल्या वेगवेगळ्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून भेटत राहू. विजन स्टडीवरती तुम्हाला अजून कुठले कोर्स अपेक्षित असतील तर तसं आम्हाला तुम्ही मेल करून कळवत चला. आमच्याशी कनेक्टेड राहा. तुमच्या जेवढे काही डिमांड्स असतील हे आमच्यापर्यंत पोचवत चला. तर फायनली तुमची नॉनस्टॉप करंट अफेअर सिरीजमध्ये इथं शेवटची रजा घेतोय. भेटूत आपल्या येणाऱ्या विजन स्टडीच्या वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.